हाय फ्रेंड्स, तर आज आपण आधी रसम कसा बनवायचा हे बघूयात. तर थोडक्यात हा आपल्या महाराष्ट्रातला अनारशाचाच प्रकार आहे आणि साऊथ इंडियनमध्ये याला आधी रसम असे म्हणतात. पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर मी येथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इथे रेशनचा तांदूळ वापरायचा आहे. तर तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित. तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल, पण जास्त करून रेशनचाच तांदूळ वापरायचा. तर आपण इथे स्वच्छ तांदूळ धुवून घेऊयात. तर तांदूळ आपला धुवून झालेला आहे. आता यामध्ये तांदूळ भिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण 24 तास याला भिजत ठेवायचं आहे झाकून. आता आपले याला 24 तास झालेले आहेत. तर आता परत आपण हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि एका कॉटनच्या कपड्यावर पांगून थोडेसे हळकून सुकवून घेऊयात. तर 2 ते 3 तास आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत. जास्तही कोरडे करायचे नाहीत. तर पहा, इथे 2 ते 3 तास झालेले आहेत. तांदूळमधले पाणी एकदम कमी झालेलं आहे आणि ओलसरही आहेत. या पद्धतीने तांदूळ पाहिजे आपल्याला. आता हे सर्व तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हे तांदूळ आपल्याला फॅनच्या हवेला सुकवायचे नाहीत. घरात रूममध्ये कुठेही ठेवले तरी चालेल, फक्त फॅनखाली ठेवायचे नाहीत, कारण की जास्त कडक होतील आणि पीठ बारीक होणार नाही आपलं. तर आपण इथे मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घेऊयात व तयार झालेली पीठ आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊयात. यामध्ये काही तांदूळ राहिले असतील तर आपण परत आणखीन एकदा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. तर पहा, इथे आपले पीठ मस्त बारीक झालेलं आहे. ते चाळून घेतलेलं आहे. पहा, इथे आपले पीठ सर्व चाळून झालेले आहे. तर आता हे तयार पीठ आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊयात व ओलसर राहण्यासाठी व्यवस्थित दाबून घेऊयात हे पीठ या पद्धतीने. आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी येथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी तांदळासाठी 1 वाटी गूळ पुरेसा होतो. तर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याचा व्यवस्थित आपण पाक करून घेऊयात. तर आपला इथे गूळ वितळलेला आहे. तर यामध्ये खडे काही असतील तर आपण हा पाक आपण गाळून घेऊयात. तर मी येथे गाळून घेत आहे. आता गाळून घेतलेला पाक आपण परत कढईमध्ये टाकून घेऊयात व याची चासणी तयार करून घेऊयात. तर याला अर्धा तास लागतो. चासणी व्यवस्थित कमी गॅसवर करायची आहे. तर पहा, येथे एका वाटीमध्ये पाणी घेऊन यामध्ये तयार पाक टाकलेला आहे व याची गोळी तयार होती का नाही हे चेक करायचं आहे. ही उचलल्या जात नाही आहे. तर अशा पद्धतीचा पाक नको आहे आपल्याला, की अलगद हातात येईल असा पाक बनवायचा आहे. तर याला आणखीन 1 मिनिट फक्त ठेवूयात. आता 1 मिनिट झालेले आहेत. तर आपण परत एकदा चेक करून घेऊयात. तर पहा, आपला पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे व तयार पाकामध्ये आपण तांदळाचे पीठ जे बनवून घेतलेलं होतं ते थोडं थोडं करून ॲड करत व्यवस्थित हलवून घेऊयात. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे सर्व आपण पीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊयात.
तर पहा आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे एका आपल्याला डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे एका डब्यामध्ये काढून घेत आहे. तयार झालेलं पीठ आपल्याला एका डब्यामध्ये काढून घेऊन 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. डब्यामध्ये काढून झाल्याच्या नंतर वरून 1 चमचा तूप टाकायचं आहे व व्यवस्थित झाकण लावून 2 दिवस रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे. पहा इथे 2 दिवस झालेले आहेत. तर आपण अधिरसम तयार करायला घेऊयात. तर व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. आपण ठेवलं तेव्हा खूप पातळ पीठ होतं. तर याची आपल्याला ज्या साईजचे तयार करायचे आहेत त्या साईजनुसार पीठ घेऊन गोल करून घेऊयात. अधिरसम बनवण्यासाठी आपल्याला इथे पॉलिथिनचा वापर करायचा आहे. तर एखादी पिशवीचा कागद किंवा बटर पेपर असला तरीही चालेल. मी इथे पिशवी फाडून घेतलेली आहे. तर इथे लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे. तर पहा इथे आपला अधिरसम तयार आहे. एवढे जास्त जाडही नाही, एवढे दाखवल्याप्रमाणे एवढे पातळ तयार करून घ्यायचे आहेत. तर आता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे. पहा इथे तेल गरम झालेले आहे. एक एक करून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित अधिरसम तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर तळायचे आहेत. गॅस जास्त कमी नको, जास्त फुलही नको. तर व्यवस्थित एकदम लाल होईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर तेल असते, त्यामुळे आपल्याला झाऱ्यावर घेऊन वरून वाटीने दाबून यामधील तेल कमी करायचं आहे व याचा आकारही अशाच पद्धतीने असतो. असेच चपटे असतात. तर पहा इथे आपला अधिरसम तयार आहे. तर एक एक करून सर्व अधिरसम आपण तळून घेऊया. पहा या पद्धतीने वाटीने दाबून घ्यायचं आहे. मी इथे दुसरा अधिरसम टाकत आहे. याला तीळ लावले तरी चालेल किंवा खसखस लावले किंवा असेही केले तरी चालेल. एकदम मस्त छान कुरकुरीत होतात. दिवाळीला हा पदार्थ नक्की ट्राय करा. नक्की सर्वांना आवडेल व कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला. तर परत भेटूया अशाच नवनवीन व सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.